आज या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलेलं आहे। ही वेळ आम्हाला का आली? कारण आत्ताच काही दिवसापूर्वी आपण बघितले असेल की नीटचा पेपर फुटला आणि नीटचा पेपर फुटल्यानंतर 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात झालं। आपल्या जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीच्या पण भरती संशयास्पद झालेली आहे। हे एवढं झालं ना झालं की आज उद्या आपले परीक्षार्थी बसले होते शिक्षक भरतीचे TETसाठी। ते TETचा पेपर फुटला म्हणून शासनानं आज पत्र काढलं आणि भिवंडीमध्ये त्या गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यामुळे उद्याची पेपर आम्ही रद्द करत आहोत। या शासनाची इतकी नामुष्की, यांना लाज वाटली पाहिजे की आपण एवढे पैसे विद्यार्थ्याकडून घेतो, विद्यार्थी एवढी परीक्षेची तयारी करतात, त्यांच्या मनाचा, त्यांच्या करिअरचा, त्यांच्या अभ्यासाचा काही विचार करणार आहेत की नाही सरकार? आणि त्यांच्या भावनेशी खेळण्याचं काम हे सरकार करत आहे। मागच्या नीटच्या परीक्षा लांबल्यामुळंच बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या देशामध्ये आत्महत्या झाल्या होत्या, परंतु यावेळेस अशा काही अपशकून किंवा आत्महत्या घडू नये एवढीच या ठिकाणी आशा बाळगतो आणि या सरकारचा या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात निषेध करतो। जर असे जर होत राहिले तर आम्ही नक्कीच याच विषयावर TETचा हा मुद्दा आणि नीटचा मुद्दा आम्ही सोडणार नाहीत। देशभर राहुलजी गांधी यांनी हा मुद्दा उचलून धरलेला आहे। त्यामुळं येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये खासदार रवींद्रदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली नीट आणि TETचा मुद्दा मोठ्या प्रमाणात उचलून धरू आणि या सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करू। पूर्वीही या TETमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, तो मुद्दा आता भाषणात गुंडाळलेला आहे। माझ्या माहितीप्रमाणे 2022 मध्ये आणि 2024 मध्ये पण TETचा पेपर फुटला होता आणि त्यावेळेस एक भाजप सातारा का कोल्हापूरचा भाजपचा जिल्हाध्यक्ष त्याच्यामध्ये आरोपी होता, परंतु त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही, थातुरमातूर कारवाई केली आहे। तरी सुद्धा तिसऱ्यांदा पेपर TETचा फुटतो। म्हणजे सरकार मुद्दामून करते की काय कळत नाही। म्हणजे आमचा दावा किंवा आमचा आरोप असा आहे की हे भाजपचं सरकार आलं तेव्हापासून MPSC असेल, TET असेल, नीट असेल, हे सगळे पेपर ते दरवर्षीच फोडतात, परंतु यावेळेस उघडकीस आलेत। त्यामुळे ते सगळे तोंडावर पडलेत आणि त्यांचं हे षडयंत्र हे उघडकीस पडलेलं आहे। दरवर्षीच ते पेपर फोडून विद्यार्थ्यावर अन्याय करतात आणि विद्यार्थ्याच्या जीवनाशी खेळ करण्याचं काम हे करून कोट्यवधी रुपये जे येत आहेत खासदार फोडण्यासाठी, आमदार फोडण्यासाठी कुठून येतात? असेच घोटाळे करू ते पैसे जमा करत आहेत आणि आमदार खासदार फोडत आहेत।